दिल्लीला कोण जास्त थैला देतंय यावरून नेत्याचं वजन ठरतं. दिल्लीनं शिंदेंचं ऐकलं, शिंदेंना त्यांची किंमत मिळाली असेल. राऊतांचा हल्लाबोल. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या. दादांना सांगितलं होतं तर दादा चुकले असतील, पण त्यांना परत घ्या. मवियामध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं. भुजबळांची माहिती. सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली. माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे. पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यामध्ये 13 सरपंचांचं सदस्यत्व रद्द. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई. 418 ग्रामपंचायत सदस्यांचेही सदस्यत्व रद्द. जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराडच्या विरोधात याचिकेवर काल सुनावणी पूर्ण. सुशील कराडावर गुन्हा दाखल होणार की नाही यावर आज निर्णय. सुशील कराडावर मॅनेजरला घरामध्ये घुसून मारहाण केल्याचा आरोप. सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून मध्यरात्री सीन रिक्रिएशन. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत घटनाक्रम समजून घेतला. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण. आरोपी मोहम्मद शहजादनं सिम कार्ड खरेदीसाठी पश्चिम बंगालचं आधार कार्ड वापरल्याचं समोर. बांगलादेशातून आल्यानंतर आरोपीचा काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून पहिला सर्व्हेमध्ये भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट कार्ड असल्याची माहिती. भाजपच्या अनेक इच्छुकांची धाकधूक वाढली. नागपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा गट आक्रमक. उत्तर नागपुरातील गटर लाईनच्या समस्येसाठी दादा गटाचा मोर्चा. एनआयटीच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी.